छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसर 16 नोव्हेंबर 2025 रोजी एका भयानक कृत्याचा साक्षीदार झाला। 22 वर्षांची संगीता उसेंडी मोठ्या आशेने आपल्या प्रियकराला दिनेश दुग्गाला भेटायला निघाली होती। तिला वाटलं होतं की आज त्यांच्या 3 वर्षांच्या प्रेमाचं रूपांतर लग्नाच्या वचनात होईल, पण तिला कल्पनाही नव्हती की ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं त्यानेच तिच्या मृत्यूचा सापळा रचला आहे। संगीता आणि दिनेश यांचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। संगीता लग्नासाठी दिनेशकडे सतत आग्रह धरत होती, मात्र दिनेशला या बंधनात अडकायचे नव्हते। संगीताचा हा तगादा त्याला डोकेदुखी वाटू लागला। शेवटी हा काटा कायमचा काढण्यासाठी त्याने आपल्या 2 मित्रांना समनदीप पन्ना आणि एका अल्पवयीन मुलाला या कटात सामील करून घेतले। दिनेशने संगीताला विश्वासात घेऊन एका निर्जन शेतात भेटायला बोलावले। तिथे त्याचे मित्र आधीच दबा धरून बसले होते। अंधाराचा फायदा घेत दिनेश आणि त्याच्या मित्रांनी संगीताचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली। पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह आणि मोबाईल जवळच्याच घनदाट झाडीत फेकून दिला। त्यांना वाटलं विषय संपला। दिवस सरत गेले, महिने उलटले। संगीता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते। आरोपींना वाटले की ते कायद्याच्या तावडीतून सुटले आहेत, पण म्हणतात ना, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी तो आपला ठसा उमटवून जातोच। 22 जानेवारी 2026 रोजी रनोबाई उसेंडी यांच्या शेतात गावकऱ्यांना एक मानवी सांगाडा दिसला। तो सांगाडा म्हणजे 2 महिन्यांपूर्वी गायब झालेल्या संगीताचे अवशेष होते। निसर्गानेच हा पुरावा समोर आणला होता। पोलिसांनी घटनास्थळावरून सांगाडा आणि मोबाईल जप्त केला। संगीताच्या कॉल डिटेल्सवरून दिनेश दुग्गा हे नाव संशयाच्या भोवऱ्यात आले। पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला। तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली की यातील एक अल्पवयीन आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन थेट मुंबईत पळून आला होता। मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे कांकेर पोलिसांनी मुंबईच्या बोरिवली परिसरातून त्याला बेड्या ठोकल्या। ज्या हातांनी लग्नाची मेहंदी लावायची स्वप्ने संगीताने पाहिली होती, त्याच हातांनी तिचा गळा आवळला। सध्या तिन्ही आरोपी तुरुंगाच्या गजाआड आहेत। या घटनेने केवळ छत्तीसगडच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला आहे। एका निष्पाप तरुणीच्या आयुष्याचा अंत अशा क्रूरपणे झाल्यामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे।